सो हे गायज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आपल्या घरात असं काही वातावरण होतं, त्यानंतर बाहेर आल्यावर पण बघा मस्त गुड मॉर्निंग झालेली होती. आज आपल्याला शेताला जायचं होतं, काही मंदिरात जायचं होतं. जाऊ ब्लॉगमध्ये तर मी सगळ्यात दाखवलेलंच आहे. ब्लॉग आपला पूर्णपणे बघा. हा पण झोपेतून उठलेला होता बघा. आपली गाडी वगैरे धुतली. चला म्हणलो आता जाऊ आपण. जायचंय शेताला आणि आपल्याला करायचंय मोटर बंद. चला जाऊया मग. वरती डोंगर बघा कसले घाण दिसत होते आणि वातावरण पण एवढं डेंजर झालं होतं ना. वरून लय वातावरण डेंजर होतं, एकदम पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर आपण जाऊ. तर काय चाललोय आपण आपली बुगाटी घेऊन. पुढं गाडी बघा लय दुराळा उधळीत चालली होती. लय म्हणजे लय एकदम थर्ड क्लास रोड आहे आपल्या शेताकडचा. लय घाण रोड आहे, लय म्हणजे लय घाण रोड आहे. पब्लिक तरी येतेच. आता हा बघा पुढून एक हायवा आलाय. आता हा किती दुराळा उधळीन ते बघा. एकदम दुराळा, नुसता नादखुळा आहे, नुसता नादखुळा. तर गाईज फायनली पोचलोय आपण आपल्या लोकेशनवरती. हे बघा जो इथं गहू होता त्याचा बाजार केला, डायरेक्ट काढूनच टाकला गहू सगळा. आपल्या वावरात एकाच वावरात गहू राहिलाय आता, तो बी आपण काढून टाकू, लवकरच काढून टाकू सगळा. शेतकरी म्हणलं आता एवढे काम बी मग करायला लागणारच आपल्याला. हे बघा कसं आहे भरगतचं गहू, अख्खा गहू आहे का नाही. आपण ज्या कामासाठी आलेलो होतो ते काम तर झालं. मग म्हणलो आता अचानक बघा सूर्य कुठून उगवला काय माहिती. वातावरण बघा कसं झालंय, एकीकडं आभाळ आणि एकीकडं डायरेक्ट सूर्य. म्हणलं चला मग आता बाबा ऊन लागायला लागलेलं आहे, आपण पडायचं काळा. जरा आंबे बिंबे बघू किती आले ते बघा. येतील काय विषय नाही, खाऊ मग आपण. त्याच्यावर पण व्हिडिओ करूया. आपली शेतातली बरेच कामं उरकले ते नाही का. हे मी गाईज तिथंच रेकॉर्ड केलं आहे, पण माईकच आपला बंद पडला होता, मला लवकर कळलंच नाही. त्यामुळे मला घरी येऊन डायरेक्ट एडिटिंगमध्येच ते करायला लागलं. तर चला तुम्हाला दाखवतो. आपले सगळे कामं झाले ते म्हणजे नाही का शेतातली. आणि काही काहींचे गहू शाळू सगळं झालं, सगळं राहिलं आहे. आणि आपला गहू पण झाला आहे बघा. आपले घरची किती फास्ट आहेत शेतामधल्या कामामध्ये, लय फास्टर आहेत सगळी, एकदम ऑलराऊंडर आहेत. तुम्हाला भाजी बघायची का गाईच, हे बघा भाजी बघा. पण त्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे, पण जाऊ दे चला. आधीच्या व्हिडिओमध्ये ते बघितलेलं आहे तुम्ही, मला चांगलं आठवतं आहे, मी केलेली त्याचे व्हिडिओ. गाईस तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का नाही नक्की एकदा कमेंट करा. आणि कमेंट करत राहा, मला सांगत राहा काय चुकतं आहे काय नाही चुकत आहे. आणि आपण तुम्ही नवीन असाल जुने असाल चॅनलला सबस्क्राईब करता. विषय असा झाला, आपण जो माईक आणला होता का आता आपल्याला रेकॉर्डिंग करायला, ह्याची चार्जिंग करायचं विसरलो मी. काल परवाचा ब्लॉगमुळं अख्खी चार्जिंग संपली होती, माझ्या लक्षच नाही आणि चार्जिंग करायचं. पण जाऊ दे, असं पण येतोय तुम्हाला आवाज, काय विषय नाही. मी तसा आवाज जोरात आहे एकदम. जाऊ आता मस्तपैकी. विषय कसा झाला आहे माहिती का, आपण आलो होतो पेट्रोल टाकायला, पण आपलं लय गणपतीचा गावडा झाला आहे माहिती का. कारण की ना पेट्रोल पंपच बंद आहे गाईज. हे बघा आलो तो घाटातल्या पंपावर, पेट्रोल पंपच बंद झाला आहे. काय विषय नाही, जाऊ दे चला आता परत. आपण डायरेक्ट थांबलो इथं. हे बघा हे लोकेशन तुम्हाला माहिती असेल, मसोबा मंदिर घाटातलं आपल्या. आपण आलो होतो आज दर्शन करायला. एकदम शांत वाटतं गाईज इथं आल्यावर, एकदम म्हणजे एकदम असं मस्त वाटतं गाईज इथं आल्यावर. हे काका पण होते इथं. चला मग दर्शन करू, डायरेक्ट जाऊ मग आपल्या घरी. या तुम्हाला एक असा मस्त पॉईंट दाखवतो मी. इकडून तर काही दिसत नाही. आपण आहे ना आता आहे ना गाडी घेऊन आहे ना इथं जाऊ. लय भारी पॉईंट आहे, एकच नंबर पॉईंट आहे माहिती का.
लय म्हणजे लय मस्त पॉईंट आहे. चला जाऊ. गाईज हे बघा, वन साईड गर्दी झाली इथं. वन साईड नुसतं कॅफे, नुसतं खायला प्यायचं आहे गाईज इथं. पावसाळ्यात आता मस्त वेगळी चालू होईल, सगळं सीझन चालू होईल. हे बघा, गाव दिसत होतं, सगळं गाव दिसत होतं गाईज इथून. सगळं म्हणजे सगळं एकच नंबर व्ह्यू आला होता. घाट पण घाटात एवढ्या जोरात गाड्या चालू होत्या ना गाईज, लय जोरात गाड्या चालू होत्या एकदम, म्हणजे लय विषय हार्ड झाला होता. बघा इकडनं व्हिडिओ काढू आपण. या गाईज इकडं कॅफेवाल्यांनी एकदम क्वालिटी विषय घालता. पूर्ण अख्खा व्ह्यू दिसतो इथून अख्खा. इथं कॉफी वगैरे ठेवायची, निवांत बसायचं. मी तर काही घेतलं नाही, आपल्याकडे नव्हते पैसे. जाऊ दे, चला नेक्स्ट टाईम नक्की घेऊ. इकडनं बघा गाईज कसं दिसतंय, लय मस्त मस्त व्ह्यू येत होता इथून. चला जाऊ आपण. जे पण येत होतं ना ते इथं थांबत होतं का, आता या पिरंगुटच्या एकदम टॉकावर थांबत होतं. जे इन ते ना एकदम असं मस्त व्ह्यू घ्यायला सगळे थांबत होते. बघा लय क्वालिटी. चला जाऊ आता आपण बघितलं आता घाटातूनच आलोय आपण खाली. आता डायरेक्ट जाऊ घरापाशी आपल्या. हो का, तर पुढचं टाटाचं शोरूम आहे ना, तिथं ऊन पडलंय आणि इथं सावली आहे. म्हणजे विषय बघा केवढा आहे आता. कसं आहे, लागलं का ऊन आपल्याला पण. ऊन पण सावलीचा खेळ चालू आता. एकदम मध्ये आभाळ येत होतं आणि एकदम मध्ये डायरेक्ट ऊन पडत होतं. चला जाऊ आपण. पिरंगुटची डायरेक्ट हायस्कूल शाळा, सगळ्यात मोठी शाळा आहे पिरंगुटमधली. गाईज आपण त्यानंतर कुठं आलो बघा, डायरेक्ट घाटातून डायरेक्ट खाली आल्यावर डायरेक्ट हे बघा आपलं घर. तिथून अख्खं दिसत होतं, केवढं दिसतंय बघा गाईज. काम चालू होतं प्लॅस्टरचं गाईज. हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये काहीच प्लॅस्टर झालेलं नव्हतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा पूर्ण प्लॅस्टर म्हणजे वन साईड त्यांनी धिंगाणा करून टाकला होता. इकडं लय पटपट काम चालू होतं गाईज, लय म्हणजे लय पटपट. आणि त्यात आहे ना मी बघा कसं आहे एकदम चॉकलेट बॉय दिसतंय का नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मला, दिसतंय का नाही मी चॉकलेट बॉय म्हणून. तर वर जात नाही तुम्ही माणसांपर्यंत सारखे तिकडचा व्हिडिओ घेतोय, सारखंच घर दाखवतोय, माच करतोय, याव त्याव. तसला काही विषय नाही. आता आहे ना घराचं काम चाललंय म्हणलं एक एक्साइटमेंट असतेच म्हणायला, नाही का. आपली आई पण इथं बघा कशी आई आपली. ए जेवली का आई म्हणते नाही जेवली, म्हणते काय आणलंय खायला. तर काय सांगू आईला, कुठं फिरून आलंय बघा. चला जाऊ आता डायरेक्ट घरी जाऊ. काय लय आता ऊन मध्येच सावली असा खेळ चालू आहे. त्यात मी काळा पडायचो, माझी सावली व्हायची. चला जाऊ घरी. आलो घरी डायरेक्ट. घरी आल्यावर हा आपली डायरेक्ट वाट बघत बसला होता. बघा आपण चाललोय आता जिमला. जाऊ मस्त जिमला. आता या जिमच्या पायऱ्या चढताना येणार एवढा कमी लागतं ना. तिसऱ्या मजल्यावर जिम येतात. म्हणजे ज्या दिवशी लेग असेल ना आपलं, लेग सुरुवातीतच होती पायऱ्यांपासून डायरेक्ट. जाऊ आता काय बॉडी करायची म्हटलं करायला पाहिजे. चला जाऊ वरती. जिममध्ये आज काय तरी असं वातावरण होतं, सगळी बॅक मारत होती, सगळी बॅक मारत होती. आजच्याला मजा येत होती आजच्याला जिममध्ये. लय ब्लॉग आपला पूर्णपणे बघा. त्यानंतर मग आलो डायरेक्ट घरी. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया लवकरच आपल्या पुढच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.